नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे जीवा आणि मानिनी बोलत असतात. पिहू मोबाईलवरती काहीतरी पाहत असते, परंतु अचानक पिहूला एक व्हिडिओ दिसतो आणि पिहू उठते आणि म्हणते, जीवा दादा बघ ना, अरे तो 16 तारखेची रील व्हायरल झाली आहे आणि हे सगळं काय आहे. पिहू घाबरलेली असते, मोबाईल घेते आणि जीवाकडे येते. जीवा तो मोबाईल बघत असतो, त्याच्यामध्ये खूप वाईट वाईट कमेंट केलेले असतात की जीवाला कसं वाटत असेल की त्याच्या बायकोवर अन्याय झाला, म्हणजे त्याची गर्लफ्रेंड पण त्याच घरात होती, डबल मजा झालेली आहे, तर त्याच्या बायकोला मिळाली सजा. असे काही काही वेगवेगळ्या वाईट वाईट कमेंट त्याच्यावरती पास केलेले असतात. आणि जीवा त्या कमेंट वाचत असतो तेव्हा मानिनी तिथं असते. मानिनी म्हणते, सोड ते सगळं, नको हात लावू त्या गोष्टींना, पाहू नकोस ते, तुला त्रास होईल त्या गोष्टींचा, असं मानिनी त्याला सांगत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, पण आई लोक काय आहेत ही, आणि कशासाठी हे सगळं करतायत, काय संबंध लोकांचा या सगळ्या गोष्टी, आपली पर्सनल लाईफ आहे ना, आणि हे सगळं करून काय मिळणार आहे त्यांना, हे सगळं जीवा बोलत असतो. पण जीवा विसरलेला असतो की लोकांना त्यांच्या पर्सनल लाईफचे धिंदवडे तर काढायचे आहे, त्यासाठी त्यांच्या घरातूनच खतपाणी दिलं जाते. ही गोष्ट जीवा विसरलेला असतो, कारण कोणाच्याच लक्षात येत नाही आहे की हे सगळं काय होतं आहे, या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी कशा बाहेर पडलेत याचा विचार मात्र कोणाच्याच डोक्यात येत नसतो. जीवा आणि मानिनी तिथं असतात. पिहू घाबरलेली असते. मानिनी पिहूला म्हणते, जा बरं तू पहिलं, तुला ट्युशनला जायचं आहे ना, तुला उशीर होतोय, तू नको थांबूस, जा तू आधी, असं मानिनी सांगत असते. तेव्हा मात्र जीवा इकडे खूप चिडलेला असतो. जीवा म्हणतो की या लोकांना मी सोडणार नाही, मी शांत राहणार नाही, असं जीवा म्हणत असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी म्हणत असते की शांत हो जीवा, अजिबात अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस, असं मानिनी त्याला शांत करत असते. पण जीवाची मात्र चिडचिड वाढत असते. त्याचं असं म्हणणं असतं की काय आहे हे सगळं. तर रम्या आणि वसू दोघीही तिथंच उभ्या असतात. रम्या म्हणत असते, म्हणजे आई हा धमाका होता तुझा, ही तयारी केलेली होतीस तू, असं रम्या आईला विचारते. तेव्हा ती म्हणते, अगं धमाका तर अजून पुढे आहे, हे तर काहीच नाही आहे, असं ती सांगू लागते. इकडे जीवाला मात्र खूप राग आलेला असतो, त्याची चिडचिड चाललेली असते. आणि त्याचवेळी रम्या आणि वसू मात्र या सर्व गोष्टींचा आनंद घेत असतात. त्यांच्या मनाप्रमाणे सगळं झालेलं असतं आणि त्यांना खूपच छान वाटत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दोघीही खुश झालेले आहेत, कारण जीवाची घालमेल जी होती तेव्हा ती म्हणते की थांब, आता याच्यापेक्षा भारी धमाका होणार आहे. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की याच्यापेक्षा भारी धमाका म्हणजे अजून काय होणार आहे वेगळं, हा प्रश्न मानिनीच्या पुढे असतो. मानिनी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय चाललंय ना ते पूर्णपणे चुकीचं चाललंय. पिहू घाबरत असते, पिहूला सांभाळायचं असतं, आणि त्याचबरोबर जीवा पार्थ या दोघांनाही सांभाळून घ्यायचं आहे. आणि ह्या रम्या आणि वसू या दोघींची जी काही चाललेली नाटकं असतात तीही तेवढीच विचित्र अशी चाललेली असतात. या सगळ्या गोष्टी ते लक्षात येत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जीवा आणि त्याचबरोबर मानिनी बोलतच असतात, तोपर्यंत दरवाजा वाजतो आणि पार्थ जाऊन दरवाजा उघडतो. म्हणजेच आता पुढचा धमाका मानिने जो केलेला आहे तो येणार असतो. जीवाला इकडे राग आलेला असतो. जीवाला कळत नसतं की हे सगळं काय आहे, का हे लोक अशी वागतायत आणि यांना काय करायचंय. पण या पुढच्या धमाक्याची वाट बघत बसलेल्या रम्या आणि वसू मात्र खुश झालेले असतात. चला, फायनली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत आहेत. इकडे पार्थ जातो आणि दरवाजा उघडतो. आता पार्थने तर दरवाजा उघडलेला असतो आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून मात्र इकडे पार्थ हादरलेलाच असतो. कारण अचानक आता एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की पार्थ जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा पत्रकार आरडाओरडा करत आलेले असतात. पत्रकारांचं असं म्हणणं असतं की जीवा देशमुख, पार्थ देशमुख, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, 16 तारखेला तुमच्या घरामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून तुम्हाला काय वाटतं, कारण तुमचा भाऊ आणि तुम्ही दोघं एकाच छताखाली कसे राहू शकता, एवढं मोठं कृत्य झाल्यानंतरही तुमच्या डोक्यात हे सगळं असं कसं काय आहे, तुमच्याच भावाने तुमची फसवणूक केलेली आहे, असे वाटेल ते प्रश्न विचारले जात असतात. तर इकडे नंदिनीच्या घरी मोहितेंच्या घरीसुद्धा काही महिला कमिटीच्या ज्या बायका आलेल्या असतात आणि त्या आलेल्या असतात, धीर वहिनी हाय हाय, संस्कृतीपुढे कोणीच नाही असं म्हणत त्यांचाही तिथे डंका पेटत त्या आलेल्या असतात. म्हणजेच आता नंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या बायका आलेल्या आहेत. खरं तर नंदिनीला गरज आहे का, नंदिनी अख्ख्या जगाला न्याय मिळवून देते, अख्ख्या जगासाठी, महिलांसाठी, वयोवृद्धांसाठी ती लढत असते, आणि ह्या बायकांनी येऊन तिला काय फरक पडणार असतो.
इकडे काव्याने नेमका दरवाजा उघडलेला असतो आणि त्या बायका म्हणत असतात की ही सभ्य घरातली मुलं अशीच वागत असतात, कारण यांना याच गोष्टीमध्ये रस असतो. बघितलं ना, हिने दिराला पण फसवलं आणि नवऱ्याला पण फसवलं आणि स्वतःची मजा केली. स्वतःच्या बहिणीच्या आयुष्यात असं वादळ निर्माण करताना हिला जरा पण लाज कशी वाटलेली नाहीये, असं त्या बायका बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही, हे सगळं पूर्णपणे चुकीचं आहे हे. पण काव्याच्या ह्या चुकीचं आहे म्हणण्याने काहीच उपयोग होत नसतो. त्या बायका काव्यावरती आरोप करू लागतात. ही जे आहे ना, याच्यामुळं तर आपल्यासारख्यांच्या घरातल्या मुलांवर सुद्धा नावं ठेवली जातात. आपल्यासारख्यांच्या घरातील मुलांना सुद्धा दोष दिला जातो, त्यांच्याकडे बोटं फिरवली जातात. काव्या म्हणतात, ते बाद झालं, तुम्ही वाटेल ते बोलू शकत नाही आहे मला. परंतु त्या बायका मात्र ऐकायलाच तयार नसतात. त्या म्हणत असतात की वाटेल ते बोलू शकत नाही आहे म्हणजे जे खरं आहे ना तेच आम्ही बोलतोय, आणि तू तुझ्या बहिणीच्या संसाराचं वाटोळं केलेलं आहे, असं सुद्धा त्या बायका तिथं बोलत आहेत. तेव्हा मात्र काव्याच्या तोंडाला काळं फसायला आलेलं असं त्या म्हणतात, चला हिला काय बोलत बसायचे, फसा तोंडाला काळं हिच्या, असं म्हणत त्या बायकांनी काळं फसायला सुद्धा सुरुवात केलेली असते. आणि तेव्हा मात्र नंदिनी तिथे येते आणि नंदिनी पाहते तर तिला धक्का बसतो, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या खूपच चुकीच्या असतात. नंदिनी म्हणते, बाद झालं, काय चाललं तुमचं हे सगळं, आणि माझ्या बहिणीच्या विरोधात बोलण्याची तुम्हाला कोणी दिली परवानगी? माझ्याच घरात येऊन तुम्ही माझ्या बहिणीच्या विरोधात काय बोलताय, आणि तुम्हाला कोणी सांगितलंय? तेव्हा त्या म्हणतात, काय हे बघितलं ना, हिला आपण अन्याय झालाय म्हणून हिला न्याय मिळवून द्यायला आलो तर ही आपल्यावरच बोलत आहे. नंदिनी म्हणते की हे बघा, मी आले होते का तुमच्याकडे मदत मागायला? मी सांगितलंय का तुम्हाला? इकडे पार्थ सुद्धा बोलत असतो. तो म्हणत असतो, तुम्ही माझ्या भावाबद्दल वाटेल ते काय बोलताय? प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे. त्याच्या बाबतीत ते घडलेलं आहे, त्याचा भूतकाळ होता. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एवढे आता चांगले पत्रकार झालेले आहात, चांगले नावाजलेले आहात, आणि जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉबला गेल्यावर तुम्हाला अचानक कळतं की तुम्हाला 7वीच्या परीक्षेमध्ये तुमचे 2 विषय गेलेले होते, तुम्ही फेल झालेला होता, म्हणून तुमची नोकरी नाकारली पाहिजे का? हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र ते पत्रकार पाहू लागतात. ते म्हणतात की हे बघा, तुम्ही काय बोलताय, कसा संदर्भ लावताय? तेव्हा पार्थ म्हणू लागतो, कसा संदर्भ लावताय म्हणजे? जे खरं आहे ना तेच तुमच्या पुढे मांडत आहोत. मग तुम्ही वाटेल ते काय बोलताय? मी माझ्या भावाला माफ केलेलं आहे आणि तुम्हाला कोणीच अधिकार दिलेला नाही आहे की माझ्या भावाबद्दल वाटेल ते बोलण्याचा. राहिला प्रश्न काव्या. काव्या यांच्या पण चारित्र्यावर संशय घेण्याचा, शिंतोडे उडवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलेला आहात आणि तुम्ही माझ्याच घरात येऊन आरडाओरडा करत आहात, ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. मानिनी म्हणते, काय बोलताय हो तुम्ही हे सगळं? तेव्हा ती एक त्यातली पत्रकार असते, ती म्हणते, तुम्हाला काय वाटतं? तुमची सून तुमच्या दोन्ही मुलांना झुलवते, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तेव्हा मानिनी म्हणते, काय शब्द वापरताय हो, झुलवते वगैरे? तोंड आहे का काय आहे तुमचं? कारण तुम्ही एक स्त्री असून पण एका दुसऱ्या स्त्रीबद्दल असं बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही आहे? असं मानिनी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे ते पत्रकार तोंडाला येईल ते बोलत असतात आणि वाटेल ते बोलत असतात. पार्थला मात्र खूप राग आलेला असतो. मानिनीकडे ते माईक घेऊन जात असतात. मानिनी थोडीशी घाबरल्यासारखी होती. अचानक तिच्यावर प्रश्नांचा भडीमार होतो. तिला कळत नाही आहे की उत्तर काय देऊ. पण मानिनीने जे उत्तर दिलेलं असतं त्याने चांगलीच पत्रकारांची तोंड बंद झालेली असतात. खरं तर ही गोष्ट तेवढीच खरी असते. इकडे शारदाला सुद्धा बरं वाटत असतं, कारण नंदिनीने स्पष्टपणे बाजू घेतलेली आहे आणि नंदिनी खंबीरपणे काव्याच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तेव्हा त्या बायका म्हणतात की माझ्या बहिणीचं बायकांना नंदिनी ठामपणे सांगते की माझ्या बहिणीचं काही चुकलेलं नाही आहे. माझी बहीण बरोबरच आहे, तिचं काही चुकलेलंच नाही आहे. तुम्ही तिच्याबद्दल वाटेल ते बोलू शकत नाही. चला निघा इथून. माझ्या घरात येऊन माझ्या घरात माझ्या लोकांवर जर तुम्ही वाटेल ते शब्दात टीका करत असाल तर तुम्हाला इथे थांबण्याचा अधिकार नाही आणि तुमच्याशी अशाच पद्धतीने वर्तन केलं पाहिजे, असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पार्थही तेच करतो. पार्थही भयानक असा चिडलेला असतो. पार्थ म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. हे पार्थच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र पार्थने ठरवलेलं असतं की बाद झालं. आत्तापर्यंत या सगळ्या लोकांनी आपल्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु यांचा त्रास करून घ्यायचा नाही, हे पार्थनं ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पार्थ त्यांना ठणकावून सांगतो आणि निघा म्हणून त्या लोकांना तो हाकलून देतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थने या सगळ्या गोष्टी जीवाची बाजू घेऊन केलेल्या असतात. तेव्हा ते पत्रकार म्हणत असतात की म्हणजे पर्सनल मॅटर आहे म्हणायचं, काहीतरी मॅटर. तेव्हा मानिनी येते आणि म्हणते, तुम्हाला आता घशात हात घालून आमच्या पोटात काय ते काढूनच घ्यायचं आहे का, आणि त्याचीच तुम्हाला न्यूज करायची आहे का? निघा आता तुम्ही इथून.
असं म्हणत मानिनीने सुद्धा त्यांना चांगलंच हाकलून लावलेलं असतं आणि त्या लोकांची तोंड बंद केलेली असतात. त्याचबरोबर इकडे जीवा मात्र खरंच खुश झालेला असतो. फायनली जीवाला खूप बरं वाटलेलं असतं. त्याच्या पारदादाने त्याची बाजू घेतलेली असते. त्याचा पारदादा हा त्याच्यासाठी खंबीरपणे उभा असतो. तेव्हा मात्र जीवा येऊन पार्थला मिठी मारतो आणि म्हणतो की खरंच माझा पार्थदादा आहेस तू. आज एवढ्या मोठ्या लोकांसमोर तू माझी बाजू घेऊन माझ्या बाजूने बोललेला आहे. खरंच तू मला माफ केलेला आहेस. इकडे नंदिनी सुद्धा म्हणत असते की आत्ताच्या आता निघा इथून, तुम्हाला इथं कोणीही अधिकार दिलेला नाही. त्या बायका म्हणतात चला ग चला, हिला काही गरज नाही आहे ना, आपण हिच्या मदतीसाठी आलोय, काही गरज नाही आहे हिला मदत करायची, चला आपण, असं म्हणत त्या बायकांना घेऊन इकडे निघालेले आहेत. त्याचवेळी नंदिनी, काव्या आणि शारदा तिघीही पाहत असतात. खरं तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नसते. आणि मग काव्या नंदिनीला मिठी मारते. काव्या म्हणत असते की नंदिनी ताई, खरंच माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस. मग नंदिनी काव्याला पकडते आणि आत घेऊन येते. खरं तर ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नसतात, नंदिनीलाही माहिती आहे. कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने हे सगळं घडत गेलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. नंदिनी काव्याला तिथे खाली बसवते आणि तिला पाणी देते. नंदिनी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि हे सगळं मनापासून ती करत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि काव्या म्हणत असते, ताई तुम्हाला खरंच माफ केलं. तर काव्याच्या हाताला लागलेलं काळा डाग नंदिनी पुसत असते. इकडे पार्थला पण वाईट वाटलेलं असतं, जीवालाही वाईट वाटलेलं असतं. जीवाने त्या क्षणी पार्थला मिठी मारलेली असते आणि खरंच दादा मला खूप बरं वाटलेलं आहे. माझा दादा माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टींना घाबरण्याची गरज नाही, असं जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मानिलेलं सुद्धा बरं वाटतं. आणि इथंच रम्या आणि वसूची जी तोंडं आहेत ना ती खरंच पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय होत बसलंय. एवढा मोठा राडा करायचा प्लॅन केलेला पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग रम्या म्हणत असते की काही काय झालं हे सगळं. तेवढ्यातच पार्थ म्हणतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, मी माझाच विचार करू शकत नाही आहे तर मी काय करू. मी तुझा माझ्या वर्तमानाबद्दल मी विचार करू शकत नाही तर मी तुझा पास्ट कसा विसरू. आता ह्या एवढ्या एका शब्दाने सुद्धा रम्या वसूला आनंद झालेला आहे. कारण बरोबर आहे, पार्थला धक्काच तेवढा मोठा बसलेला आहे, त्यामुळं त्याला ह्या गोष्टीमुळं त्रास होत असतो आणि त्यामुळंच पार्थने सांगितलेलं असतं. आणि पार्थ तिथून निघून जात असतो, म्हणजे त्याच्या रूममध्ये चाललेला असतो. त्याला वाईट तर वाटलेलं असतं पण जीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत पार्थने ही गोष्ट केलेली असते. खरं तर पार्थला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी म्हणत असते की अगं, तेव्हा काव्या म्हणते अगं ताई, असे सगळे डाग पुसले जातील ना गं, एकदा प्रयत्न कर ना. तेव्हा नंदिनी म्हणते अगं माझ्याचमुळं तुझ्या प्रेमाला, तुझ्या आयुष्यामध्ये जे डाग आलेले आहेत, तुझ्या प्रेमाला डाग लागलाय तो कसा पुसू मी. म्हणजे नंदिनीच्या डोक्यात एकच आहे की काव्या आणि जीवा यांना दोघांना मी वेगळं केलेलं आहे, ही गोष्ट चुकीची आहे. त्यांना दोघांना मी त्यांच्या आयुष्यामध्ये आली त्यामुळे त्या दोघांना वेगळं व्हावं लागले, हे नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून नंदिनी स्वतःला त्रास करून घेत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही गं ताई, तसं काही नाही आहे, असं काव्या समजवत असते. पण नंदिनी मात्र म्हणत असते की नाही, जे घडलेलं आहे ते आहे, कारण त्या गोष्टी तर विसरू शकत नाही ना. नंदिनी स्वतः दुखावली गेलेली आहे. काव्याचा हात हातात घेतलेला असतो पण तिच्या डोक्यात एकच सुरू आहे की आता काव्य आणि जीवाला एकत्र आणायचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि नंदिनी हे सगळं जे काही बोलत असते त्यामुळं इकडे काव्या आणि त्याचबरोबर जीवा यांना एकत्र आणण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे हे लक्षात येतं. पण आज नंदिनी त्या बायकांच्या समोर अशी उभी राहिलेली हे पाहून खरं तर काव्याला बरं वाटलेलं असतं. काव्या म्हणते ताई खरंच तू आत्ता जर नसतीस तर. नंदिनी म्हणते अगं तू माझी बहीण आहे, मी असं का वागेल तुझ्याशी, आणि त्या बायका बरं तुझ्या तोंडाला काळं लावतील आणि मी असताना, असं नंदिनी बोलते. इकडे मानिनी म्हणते आशा म्हणते की जेवायला काय बनवू वहिनी. तेव्हा आशा म्हणते अगं नंदिनीला विचार. कारण नंदिनी जेव्हापासून घरात आलेली होती तेव्हापासून सगळी किचनची जबाबदारी या सगळ्या गोष्टी नंदिनी घेत होती, मनापासून सगळ्या गोष्टी करायची. आणि अचानक तिला आठवतं नंदिनी नाही आहे. तेव्हा आशा म्हणते की ताई काय करू सांगा वहिनी. तेव्हा ती सांगते की अगं कांद्याचा पिठला आणि भात कर, बाकी काही गरजेचं नाही. मग त्या दोघींचं बोलणं चालू असतं. तेव्हा आशा म्हणते की मला सांगा वहिनी की त्या दिवशी ते फोटो कुठून आले अचानक. तेव्हा मानिनी म्हणते अगं पिहूने, नंदिनी आणि पार्थनेच केलं होतं ना ते.
तेव्हा आशा म्हणू लागते, "पण वहिनी तिथं तर ते वेगळे फोटो होते. आपल्या सर्वांचे चांगले फोटो एकत्र येत होते ना. मग हे फोटो अचानक कुठून आले?" आता मात्र मानिनी विचार करायला लागते. "हो, बरोबर आहे हे सगळं, पण अचानक हे फोटो कुठून आले?" मानिनी म्हणते, "हो गं, बरोबर आहे हे सगळं." आणि तिला आठवायला लागतं. म्हणजेच मानिनीच्या लक्षात आलेलं आहे, की नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला होता आणि म्हणूनच हे फोटो अशा पद्धतीने बाहेर आलेले आहेत. इकडे जेव्हा रूममध्ये आलेला असतो, रूममध्ये ते कपडे असतात, ते सगळे पाहत असतो. जो गोंधळ झालेला आहे तो पाहत असतो. तेव्हा जेव्हा म्हणत असतो, की "काय होणार आहे?" माझा दादा मला असं म्हणाला, की या सगळ्या गोष्टी एवढ्या सहजासहजी नाही विसरू शकत. आणि बरोबरच आहे, कारण त्याला धक्काच तेवढा मोठा बसलेला आहे. आणि जीवाला मात्र खरं तर खूप वाईट वाटत असतं. पार्थ त्याच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे, ही गोष्ट त्याला खटकत असते, त्याला त्रास देत असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं, की जीवाने आता ठरवलेलं आहे, काहीही झालं तरीही आपल्या पारदादाला परत मिळवायचं. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, की नंदिनीला वकील भेटायला आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, की "तुम्ही इकडे माहेरी?" तेव्हा नंदिनी म्हणते, की "आता मी कायमचीच माहेरी राहणार आहे." तेव्हा ते म्हणतात, "का? काय झालं? सगळं व्यवस्थित चालू आहे ना?" तेव्हा नंदिनी म्हणते, की "मला फास्ट ट्रॅक कोर्टातून डिव्होर्स हवा आहे." तेव्हा मात्र त्या लॉयरला सुद्धा प्रश्न पडलाय, की अचानक नंदिनी देशमुख असं का बोलायला लागलेले आहेत? कारण त्यांना तर हे नातं टिकवायचं होतं. मग अचानक हे सगळं काय झालंय? हा प्रश्न आता त्यांना पडलेला आहे. नंदिनी काय उत्तर देणार हे आपण पुढे पाहणार आहोत. तर इकडे पार्थ आणि मानिनी दोघंही बाप्पाच्या समोर आहे, दिवा लावलेला आहे आणि मग शुभं करोती म्हणत असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, "घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येवो." तेव्हा पार्थ काहीच बोलत नाहीये. मानिनी म्हणते, "बोल ना पार्थ, काय झालं?" पार्थ मात्र शांतच असतो आणि तेवढ्यातच काव्या तिथं आलेली असते आणि काव्या म्हणते, की "आली आहे घरामध्ये लक्ष्मी, देशमुखांची लक्ष्मी परत आली आहे." तेव्हा मात्र खरं तर पार्थ आणि मानिनी या दोघांनाही धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.